सिंह राशी ब्रह्मदेवानी निवडला आहे तुम्हाला. दुःख संपणार, सुखाची सुरुवात होणार. नमस्कार मित्रांनो, सुखाची सुरुवात होणार. सिंह राशी नावातच सामर्थ्य आहे, आत्मविश्वास आहे आणि नेतृत्व गुण आहे. परंतु मागील काही वर्ष विशेषतः 7.5 ग्रहपीडा आणि चुकीच्या लोकांच्या संगतीमुळे सिंह राशीचे अनेक जातक आयुष्य एखाद्या रणभूमीप्रमाणे झालेलं होतं. संघर्ष, हार आणि स्वतःच्या लोकांकडून मिळालेली फसवणूक यांनी मन विदीर्ण झालं होतं. पण ज्याला ब्रह्मांडाची खरी परीक्षा दिली जाते त्यालाच ब्रह्मदेव नव्याने घडवतात. सिंह राशीचे हे दुःख हे केवळ शिक्षा नव्हती, तर त्यातून एक नवीन राजाचा जन्म घडण्याची योजना होती. आज सिंह राशीच्या जातकांसाठी ब्रह्मांडाकडून एक गूढ आणि थक्क करणारा संदेश आला आहे. तुमचं दुःख संपलं, आता तुमचं साम्राज्य सुरू होणार आहे. सिंह राशीला ब्रह्मदेवाने निवडलं आहे. हे निवड कोणत्याही सामान्य कारणासाठी नाही. ही आहे एक दैवी नियोजन, ज्यामध्ये तुमचं जीवन, समाजातील स्थान, तुमची ओळख आणि तुमचं कर्म सर्व काही बदलणार आहे. या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की सिंह राशीची निवड ब्रह्मदेवानी का केली. यादी निवडून ही निवड नंतर तुमच्या आयुष्यात कोणकोणते थक्क करणारे बदल घेऊन येणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढचा काळ तुमच्यासाठी कसा सुवर्ण काळ ठरणार आहे हे वाचताना तुमच्या अंगावर शहारे येतील. कारण या ओळी केवळ भविष्यवाणी नाही, तर ब्रह्मदेवांनी लिहिलेलं तुमचं भवितव्य आहे. ब्रह्मदेव का निवडतात सिंह राशीलाच? कारण सिंह राशी ही नशिबाची चाचणी पूर्ण करते. सिंह राशीने अनेक कठीण टप्प्यातून प्रवास केला आहे. वैयक्तिक जीवनात धोके, आर्थिक उतार चढ-उतार आणि संबंधातील वेदना, पण या राशीने कुठेतरी हार मानली नाही. आणि म्हणूनच ब्रह्मदेवानी ही राशी खूप प्रिय आहे. कारण ती निष्ठा आणि संयम राखते, नियतीसाठी कायम राहते. सिंह राशीचा कारक सूर्य आहे आणि सूर्य जिथे असतो तिथे अंधार टिकत नाही. ब्रह्मदेव आता सिंह राशीला असे स्थान देणार आहेत जिथे ते इतरांचे मार्गदर्शन करतील, एक लाईट हाऊस बनतील. कोणकोणते बदल घडणार आहेत? सिंह राशीच्या जीवनात धनप्राप्तीचा शुभ काळ सुरू होईल. अडकलेली रक्कम पुन्हा परत मिळेल. नशिबाच्या जोरावर अचानक आर्थिक संधी मिळतील. व्यापार, नोकरीत दोन्हीत भरभराट होईल. संबंधामध्ये सन्मान आणि प्रेम, जुने तुटलेले नाते पुन्हा जोडले जाऊ शकते. नव्या माणसांचे साथ लाभेल आणि तुमचं बोलणं लोक ऐकू लागतील. आरोग्यात सुधारणा होईल. मानसिक थकवा दूर होईल. नकारात्मक ऊर्जा कमी होईल आणि आत्मिक शांतता लाभेल. आध्यात्मिक जागृतीचा आरंभ. सिंह राशी आता केवळ बाह्य यशाकडे नाही, तर अंतरात्म्याच्या शांतीकडे वाटचाल करेल. ध्यान, साधना, मंत्र यामध्ये रस वाढेल. विशेष काळजी घ्यायची तर सिंह राशीचे जातक म्हणजे तेजस्वी, अभिमानी, स्वाभिमानी आणि नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व. पण याच तेजाचा कधीकधी अहंकार होतो आणि तिथे संकटाची पहिली खाच तयार होते. म्हणूनच ब्रह्मदेवांनी तुम्हाला निवडलं असेल तरीही ही निवड टिकवणं तुमच्याच वागणुकीवर अवलंबून असते. अहंकार आणि गर्भापासून दूर राहा. लोक तुम्हाला पुन्हा डोक्यावर घेतील, तुमच्या मताला महत्त्व देतील. पण लक्षात ठेवा, जेव्हा सिंह राशीचा हा जंगलाचा राजा असतो तेव्हा तो नम्रतेने वावरतो. उगाचच गर्व, हुकुमशाही किंवा माझं म्हणणं खरं असं दृष्टिकोन ठेवल्यास हे मिळालेले यश पुन्हा गमवाल. नेहमी माफ करणं शिका. ज्या लोकांनी तुमचं मन दुखावलं, ज्यांनी तुमचा विश्वास तोडला, यांच्याविषयी राग बाळगणार नैसर्गिक आहे. पण ब्रह्मदेवांनी निवडल्यांनी माफ करायला शिकावं लागतं, कारण क्षमाशील ते खरी शक्ती असते. सल्ला ऐकायला शिका. सिंह राशीचा स्वभाव थोडा हट्टी असतो. स्वतःला योग्य समजण्याकडे कल असतो. पण हा कल असा आहे की योग्य सल्ल्याने तुमचं नशीब दुपटीने वाढू शकतो. त्यामुळे अनुभवी माणसाचा मार्गदर्शक विनम्रतेने स्वीकारा. आर्थिक बाबतीत अति आत्मविश्वास टाळा. पैसा येईल, संधी मिळतील, पण खर्च करताना शहाणपण बाळगा. उगाच शान प्रतिष्ठा दाखवण्यासाठी उधळपट्टी टाळा. शिस्तबद्ध गुंतवणूक आणि संयमित जीवनशैली तुम्हाला दीर्घकाळ यशस्वी ठेवते.
नेहमी रागावर नियंत्रण ठेवा. सिंह राशीच्या लोकांनो, रागाने जर संतुलन गमवावं लागतं तर त्याचा फटका सर्वात आधी सिंहालाच बसतो. म्हणूनच प्रतिक्रिया देण्याआधी विचारा. शांतपणे बोलूनही तुम्ही साम्राज्य चालवू शकता. नकारात्मक लोकांपासून दूर राहा. काही लोक आता पुन्हा जवळ येण्याचा प्रयत्न करतील केवळ तुमच्या वाढत्या यशामुळे, पण त्यांनी पूर्वीचे वागणं जे काही केलं होतं ते विसरू नका. विश्वास ठेवा, पण पुन्हा त्या जाळ्यात अडकू नका. थोडक्यात काय, सिंह राशीचा नवा अध्याय सुरू होत आहे, पण हा अध्याय तुम्ही किती शहाणपणाने लिहितात यावर यशाची लांबी आणि स्थायित्व अवलंबून असते. विनम्रता आणि विवेक ठेवला तर हे यश केवळ क्षणिक न राहता आयुष्यभराचं वरदान ठरते. विशेष उपाय. ब्रह्मदेवाने तुम्हाला निवडलं आहे हे खरं आहे, पण त्या देवी कृपेचा सातत्य राखण्यासाठी आणि नशिबाला अजून बळकट करण्यासाठी काही गोष्टी उपाय अत्यावश्यक आहेत. हे उपाय फक्त पारंपरिक कर्मकांड नसून तुमचा आत्मशक्तीला जागवणारा आहे. 1. सूर्यनमस्कार आणि आदित्य हृदय स्तोत्र. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. सूर्य म्हणजे तेज, यश, आत्मविश्वास आणि आरोग्य. प्रत्येक रविवारी किमान 11 सूर्यनमस्कार घालावेत आणि आदित्य हृदय स्तोत्राचा जप करावा. या उपायाने आत्मिक शांती, मानसिक स्पष्टता आणि अधिकार मिळतो. 2. दर सोमवारी ब्रह्मदेवासाठी विशेष दीपदान करा. ब्रह्मदेवाची पूजा जरी दुर्लभ असली तरी एका पवित्र भावना आणि सात्विकतेमुळे त्याचा आयुष्यात आशीर्वाद मिळवता येतो. सोमवारी संध्याकाळी तांदळाच्या ढिगावर तांब्या ठेवून त्यावर साजूक तुपाचा दीप लावा. हा उपाय सिंह राशीच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आणि वाईट नजरेपासून संरक्षणासाठी अत्यंत फलदायी आहे. 3. सिंह राशीचा भाग्यवर्धक मंत्र. ओम सूर्याय नमः. दररोज सकाळी 11 वेळा ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करा. हा मंत्र आत्मविश्वास, मानसन्मान आणि शरीरातील तेज वाढवतो. 4. सोन्या अथवा तांब्याच्या धारण. सिंह राशीच्या लोकांनी सूर्यप्रकाशात चार्ज केलेला तांब्याचा बागडत किंवा अंगठी उजव्या हातात घालवणं हे उपाय ऊर्जा, यश आणि समृद्धी वाढवते. 5. गरजूंना मदत. राजाचा खरा धर्म. सिंह राशी ही राजयोगाची राशी आहे. राजा कधीच केवळ स्वतःपुरतं जगत नाही. दर गुरुवारी गरिबांना अन्नदान, पिवळ्या वस्त्राचे दान किंवा विद्यार्थ्यांना पुस्तके दान करा. हा उपाय ब्रह्मदेवाच्या विशेष कृपेचं दार उघडतो. स्वतःच्या घरात सूर्ययंत्र स्थापनेचा शुभ काळ. तुमच्या घराच्या पूर्व दिशेला एका पवित्र जागी सूर्ययंत्र किंवा सिंह राशीचे यंत्र ठेवावे. त्याच्यासमोर रोज एक अगरबत्ती लावा आणि नम्रतेने प्रार्थना करा. ही कृती सिंह राशीच्या भाग्याचे दरवाजे उघडते आणि निगेटिव्ह एनर्जी दूर ठेवते. 7. सिंहाच्या प्रतिमेला पूजा करा. घरात सिंहाची मूर्ती किंवा फोटो असेल, वास्तुशास्त्रानुसार सिंह राशीचे प्रतीक ठेवा. त्याला दर रविवारी गुलाल अर्पण करा. हे तुमच्या आत्मिक सामर्थ्याचं जाग करतो आणि ब्रह्मदेवाच्या देवी संरक्षणात ठेवतात. थोडक्यात सिंह राशीचा हा टप्पा एक संधी आहे राजासारखा जीवन जगण्याची, पण राजा होण्यासाठी फक्त ताकद नाही तर साधना, संयम, सेवा आणि संस्कार हवे असतात. वरील उपाय हे तुमच्या कर्माला दिशा देतील आणि ब्रह्मदेवाच्या कृपेने तुम्हाला केवळ यशस्वी नाही तर प्रेरणादायक व्यक्तिमत्व बनवतील. सिंह राशीचा जीवनात एक मोठे वळण आलं आहे. हे फक्त ग्रहांची स्थिती बदलण्याचं लक्षण नाही, हे आहे ब्रह्मदेवांनी स्वतः सिंह राशीची निवड केल्याचा दैवी संकेत. तुम्ही अनेक वादळं, अनेक दगडधोंडे, अनेक वेदना पचवल्या आणि तरीही न घाबरता, न थांबता पुढे चालत राहिलात. आता ब्रह्मदेव म्हणतात, हेच तुझं यश आहे. आता माझं काम सुरू. तुमच्या जीवनात जी दुःख होती, ती परीक्षा होती, जी लोक पाठी फिरले होते, ते ब्रह्मदेवाच्या योजनेचा एक भाग होते. कारण त्यांनी तुमच्या खऱ्या स्वरूपात रूपांतर घडवलं आणि म्हणूनच आज तुम्ही फक्त एक सामान्य सिंह नाही तर तुम्ही नियतीच्या सिंहासनावर बसणारा निवडलेला राजा आहात. तुमच्या आयुष्यात आता यश येईल, पण अहंकार नको. संधी येईल, पण विवेक हवा. माणसे येतील, पण अंतर ओळखणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्रह्मदेवाची कृपा असेल, फक्त त्याचा आदरही हवा.
तुमच्या प्रत्येक पावलामध्ये आता एक दैवी शक्ती असेल. तुम्ही जिथे हात लावाल तिथे सोनं होईल. पण लक्षात ठेवा, तुमचं सामर्थ्य तुमच्या विनम्रतेत, क्षमाशीलतेत आणि सात्विकतेत आहे. आता फक्त स्वतःसाठी नव्हे तर दुसऱ्यांचे जीवनही उजळण्यासाठी सिंहासारखा जागा करणं. ब्रह्मदेव फक्त वीरांना निवडतात आणि आज त्यांनी तुम्हाला निवडलं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.